स्वागत। ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा आढावा आपल्या समोर मांडण्यासाठी आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस राज्याची धुरा सांभाळत होते त्यावेळेस त्यांनी ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी फार मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आणि त्यामुळे ह्या मतदारसंघाचा फार मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि त्या विकासाच्या जोरावर आम्ही पूर्ण ठाणे महापालिका हद्दीमध्ये तर मतं मागणारच आहोत, परंतु एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद यासाठी आम्ही देणार आहोत की फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला हा मतदारसंघ नवीन ठाण्याच्या धर्तीवर घोडबंदरचं विस्तारीकरण होत असताना या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास निधी लागणार होता। ठाणे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती तशी नसल्याकारणानं निधीची आवश्यकता होती आणि त्या भागाचा आमदार म्हणून 2023 साली जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी धुरा घेतली तेव्हा त्यांच्याकडे मी विविध जी विकास प्रकल्प होती त्याची माहिती दिली आणि त्यांना विनंती केली की या मतदारसंघामध्ये विस्तारीकरण होत आहे, नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढते, तर यासाठी आपण मला निधी द्यावी आणि त्या माध्यमातून तुम्ही जर हे पुस्तक बघितलं जे काही राजकीय पक्ष वचननामा जाहीर करतात, परंतु एकनाथ शिंदे साहेबांचे आभार यासाठी मानेल की निवडणुकीच्या तोंडावर मला वचन त्यांना सर्वसामान्य जनतेसाठी ही आज तुमच्या माध्यमातून मी ही पुस्तिकेचं प्रकाशन करतोय। प्रामुख्याने तुम्ही जर बघाल तर भाईंदर ते ठाणे उन्नत मार्ग असू द्या, मातोश्री मातोरे इंदिराबाई बाबूराव सरनाईक सुपर स्पेशालिटी कॅशलेस हॉस्पिटल असू द्या, वाघबीड येथे उभारण्यात येणारं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन, उपवन तलावाच्या सुशोभीकरणामध्ये बाकीच्या गोष्टी ज्या विकासाच्या दृष्टीने आहे ते करत असताना विठ्ठलाची 51 फुटाची मूर्ती त्या ठिकाणी केली। भारतरत्न लता मंगेशकर संगीत गुरुकुलाचं काम आता पूर्णत्वावर आहे। टोगो व्हॅन महापालिकेच्या माध्यमातून आम्ही कार्यरत केलेले आहेत। सिंधुताई सकपाळ प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। साहित्यिक बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर उभं राहिलेलं आहे। 5 जलतरण तलावाचं लोकार्पण केलेलं आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं काम जवळजवळ 70% पूर्ण झालं आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं उपवनला ज्या जिमखाना आहे त्याचंही काम 50% पूर्ण झालेलं आहे। तर उपवनचं म्युझिकल फाउंटन आणि त्याचबरोबर कासार वडवले आणि ओवळा मोगरपाडा येथील म्युझिकल फाउंटन अतिशय चांगल्या प्रकारे काम पूर्ण होऊन चालू झालेलं आहे। वाघबीड येथे नवीन चौपाटी आपण करतोय, तर विविध चौकाचे सुशोभीकरण करून चांगल्या प्रकारचं घोडबंदर रोडला एक वेगळं नवीन ठाणे ज्या पद्धतीने निर्माण होत आहेत तर त्याला जास्तीत जास्त निधीचा आपण उपयोग करून सुंदरतेमध्ये भर आणतोय। वर्तकनगरला आनंदीबाई जोशी रुग्णालयासाठी 25 कोटी रुपयाचा निधी हा शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाला आहे। विविध समाज भवनाचं काम चालू आहे। मराठा समाज भवनाचं काम सुद्धा आता अर्ध झालेलं आहे। महिला बचत गट भवन झालेलं आहे। सुधाकर चव्हाण बहुउद्देशीय इमारत, आगरी कोळी भवन, लेवा पाटील समाज, 12 समाज भवन एकत्रितपणे आणि प्रामुख्यानं बऱ्याच मतदारसंघातील बऱ्याच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत। तर घोडबंदर रोडला नवीन उड्डाणपुलांची निर्मिती सुद्धा झालेली आहे। फुटबॉल टर्फ उभारलेले आहे। तर आनंद नगर येथे ठाण्यातील पहिला हा सिंथेटिक ट्रॅकचं काम आता सुरुवात झालेली आहे। वारकरी भवन आणि सामाजिक भवनांचे लोकार्पण झालेले आहे आणि प्रामुख्यानं येऊरला आपण जलस्रोत निर्माण व्हावा यासाठी त्या ठिकाणी बंधारे निर्माण केलेले आहे, त्याचाही फायदा आपल्याला होतोय। पाळीव प्राण्यांसाठी जी स्मशानभूमी आपण अंत्यविधी केंद्र जे केलेलं आहे त्याला फार प्राणी मित्रांकडून प्रतिसाद लाभतोय, ते सुद्धा आपण
माजिवडा गाव येथे केलेलं आहे आणि त्याच ठिकाणी अत्याधुनिक स्मशानभूमी केलेली आहे। सगळ्या तलावांचं सुशोभीकरण करत असताना गेल्या वर्षी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आणि धर्मसंसदेमध्ये तशी घोषणा केली। येऊर येथे आदिवासी मुलामुलींचं वसतिगृह करतोय आणि त्याच धर्तीवर आपण भाईंदरपाडा येथे वसतिगृहाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। चिंतामणराव देशमुख एज्युकेशन सेंटर हे वसत विहारला आपण निर्माण करत असून त्याचंही काम फार मोठ्या दिमाखात चालू आहे। तर सोलार दिवे हे येऊर परिसरामध्ये वन खात्याची परवानगी विद्युत खांबांना न मिळाल्यामुळे आपण बसवलेले आहेत। वॉकवे आणि सायकलिंग ट्रॅकचं कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण मोगरपाडा येथे MCA क्लब च्या माध्यमातून एक कन्व्हेन्शन सेंटर निर्माण करतोय। जलवाहतूक करायची आहे, रोपवे सेवा करायची आहे। ठाणे अंतर्गत मेट्रोसाठी शिंदे साहेबांनी केंद्राकडून निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि 24 तास पाणी उपलब्ध होण्यासाठी आपण बोरजे धरणातनं 100 MLD पाणी तरी आपल्याला मिळावं यासाठी प्रयत्न करतो आणि ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर काळू नदीच्या कामाला सुद्धा चालना देतोय। घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी मुक्त आपलं शहर आणि त्याचबरोबर ओळा मजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये प्राणी संग्रहालयासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आणि अशा पद्धतीनं ही विकास कामं एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त दिलेल्या निधीतून आपण करतोय आणि त्याची बरीच पूर्तता ही झालेली आहे। लोकार्पण झालेलं आहे, भूमिपूजन झालेलं आहे आणि मला खात्री आहे की ह्या इलेक्शन नंतरच जी मेट्रो ठाण्याची आहे त्या मेट्रोला सुद्धा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि पुढल्या 1 ते 2 महिन्यामध्ये ती मेट्रो सुद्धा चालू होईल। इलेक्शनच्या आचारसंहितेमुळे ते काही आपल्याला करता आलं नाही, परंतु ह्या शहराचा विकास करत असताना प्रामुख्यानं आपल्याला कल्पना आहे की विधानसभेचा सदस्य म्हणून मी पाठपुरावा जरी केला असेल तरी राज्य शासनाकडून मिळालेल्या सगळ्या निधीमुळे ही सगळी विकास कामं होऊ शकली आणि भविष्यामध्ये सुद्धा ही विकास कामं कशी लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। प्रामुख्यानं ओळा मजिवडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे 2 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत, शीतल ढमाले आणि त्याचबरोबर आमची चव्हाणताई ह्या सुद्धा 2 उमेदवार निवडून आलेले आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो। पण उर्वरित उमेदवारांना सुद्धा आम्हाला खात्री आहे की समोरच्या सर्वांचं डिपॉझिट जप्त करून आमचे सर्व शिवसेना भाजपचे उमेदवार निवडून येतील आणि प्रभागनिहाय कालच काही लोकांनी घेतला असेल तरी या भागाचा आमदार म्हणून मी राजकीय क्षेत्राशी संबंधित नसलेले काही प्रभारी नेमलेले आहेत, जेणेकरून नियंत्रण जे आहे ते आमची जी विकास कामं आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळे आमचे जे प्रभारी आहेत म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्ये साजन कासार आहे, प्रभाग क्रमांक 4 मध्ये राकेश मोदी आहे, प्रभाग क्रमांक 5 मध्ये संदीप नटे आणि गणेश टाक आहेत, प्रभाग क्रमांक 6 मध्ये संतोष ढमाले आहेत, प्रभाग क्रमांक 7 मध्ये भगवान देवकाते आहे, प्रभाग क्रमांक 8 मध्ये वीरेंद्र पंडित आहे, प्रभाग क्रमांक 14 मध्ये विराज निकम आहेत आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पूर्वेश सरनाईक या 146 मतदारसंघातील आपले शिवसेना भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार कसे निवडून येतील, जास्त मताधिक्याने निवडून येतील यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून आलेले आपल्याला 16 तारखेच्या रिझल्टवरनं दिसतील। नहीं, क्लस्टर का तो प्रोग्रेस चल रहा है। अभी आपको भी पता है कि शिंदे साहब के मतदारसंघ किशन नगर में अभी क्लस्टर की बहुत सारी इमारतें जो है वो पूरी होने को आया। मेरे विधानसभा क्षेत्र में लोकमान्य नगर में हम क्लस्टर में लिया, मगर उसमें भी अभी सब सर्वेक्षण का काम चालू है। लोक प्रतिनिधि नहीं होने की वजह से थोड़ा सा लोकमान्य नगर का क्लस्टर का जो डेवलपमेंट है वो थोड़ा स्लो हो गया था, मगर ये इलेक्शन होते ही हमारे सभी लोक प्रतिनिधि काम पे लग जाएंगे और क्लस्टर का प्रोजेक्ट जो है जैसे किशन नगर में फास्ट चल रहा है उसी तरह से लोकमान्य नगर में भी आगे आएगा। मेट्रो का तो आगे के 2 महीने में मेट्रो का काम जो है वो कंप्लीट होने को आया है, ट्रायल रन भी उसकी हो गई है। आगे के 2 या मैक्सिमम 3 महीने में मेट्रो जो गायबुक से है वो चालू हो जाएगी। नहीं, टप्पे टप्पे में होगा।
सर मुंबईत नवाब मलिक म्हणतात ते मुंबईत आमचे 30 पेक्षा जास्त उमेदवार आहेत ते निवडून येतील आणि आम्हाला घेतल्याशिवाय तुमचा महापौर बसणार नाही असं नवाब मलिक. बघा काय असतं की प्रत्येक पक्ष हा जास्तीत जास्त त्यांचे उमेदवार निवडून येतील ह्या विश्वासामध्ये असतो, कारण उमेदवाराला तेवढं त्यांना स्थैर्य देण्यासाठी त्यांना ती भूमिका घ्यावी लागते. परंतु आता नवाब मलिक तसं म्हणतायत, आंबेडकर साहेब सुद्धा तसंच म्हणतायत, काँग्रेस सुद्धा तसंच म्हणते. प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आपला उमेदवारच सगळ्यात जास्त मतानं आपल्या आपल्या परिसरातून निवडून येईल. परंतु मला एक गोष्ट ह्या ठिकाणी आपल्याला सांगावीशी वाटते की आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून ते करत असलेल्या कामामुळे एवढी विकास कामं ह्या मुंबईमध्ये झालेली आहे, ठाण्यामध्ये झालेली आहे. त्या विकास कामांच्याच जोरावर मुंबई आणि ठाण्यामध्ये 100% महायुतीचे सरकार येणार आणि महापौर हा महायुतीचाच बसणार. सर आपण जर बघितलं संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकला होता आणि त्यामुळे संजय राऊत म्हणाले की तुम्हाला भीती वाटते म्हणून तो पुतळा झाकला. हो, बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही चाललेलो, आम्हाला कशाला भीती वाटेल मला सांगा. तुम्ही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला मूठ माती दिलेली आहे, कारण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आणि तुम्ही मात्र हिरवी शाल पांघरून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आतापर्यंत उभे होतात आणि त्या हिरवी शालीचा काही परिणाम आता होत नाही. म्हणून तुमच्या भावाला ज्याला 20 वर्ष तुम्ही बाहेर ठेवलं होतं त्याला आता मातोश्रीचे आणि सेनाभवनाचे दरवाजे उघडे करून त्याच्यासोबत तुम्ही लढताय. काही ठिकाणी त्यांच्या उमेदवाराच्या समोर सुद्धा तुम्ही उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला बाळासाहेबांचं नाव घ्यायचा नैतिक अधिकार उरलेला नाही आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एस इंडियाचा सर्वे आला, ज्यामध्ये भाजप आणि शिंदेना हिंदी भाषेचा सर्वात जास्त उल्लेख कौल आहे तो ठाकरे आणि मनसेला दिसून येत आहे. तर बघा, हे सर्वेच्या रिपोर्टवर आम्ही काही विश्वास ठेवत नाही. आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून सगळ्यांना रिंगणात उतरवलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की 150 पेक्षा जास्त जागा ह्या शिवसेना भाजप युतीच्या येईल आणि हिंदुत्व विचाराचा मराठी महापौर हा मुंबई महापालिकेवर बसेल याची आम्हाला खात्री आहे. सर मनसे नेते अविनाश जाधव यांनी एक गंभीर आरोप केलाय, तो म्हणजे आमचे जे उमेदवार आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेले जातात पोलीस अधिकाऱ्यांकडून आणि त्यानंतर जे उमेदवार आहेत त्यांचा अर्ज लगेच मागे होतो. मला एक गोष्ट सांगा, एक गोष्ट आहे की ज्यांना पराभव समोर दिसत असेल ते ह्या अशा गोष्टींचा उपयोग आपल्या माध्यमातून करत असतात. न्यायालयात जाण्याची त्यांची भूमिका आहे, त्यांनी न्यायालयात जावं, न्यायालयात जो निर्णय देईल तो सर्वांना बंधनकारक असेल. परंतु एक गोष्ट त्यांनी विसरता कामा नये की आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब हे काम करतायत. आता तुम्ही ज्यांच्याबरोबर बसता ते जितेंद्र आव्हाड, तुम्ही स्वतः, राजन विचारे किंवा अन्य लोक काही एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी आतापर्यंत कधी गेले नाही का? त्यांचे CCTV फुटेज तुम्ही काढलेले नाही. लोक काही ना काही कामासाठी त्यांच्या घरी जात असतात. 24 तास त्यांच्या घराचे दरवाजे उघडे असतात. आता कोणी जर कामाला जात असेल, तो उमेदवार जरी असेल तरी तर वैयक्तिक त्याचं काही काम असू शकतं किंवा शिंदे साहेबांना त्यांनी असंही सांगितलं कदाचित असेल की बाबा मला जबरदस्ती बोलवून अविनाश जाधवांनी किंवा ज्या पक्षाचा उमेदवारी अर्ज मी दाखल करतात त्यांनी मला जबरदस्ती उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितला. ह्या तक्रारी घेऊन ठाण्याचे प्रमुख म्हणून किंवा ठाणे महापालिकेमध्ये गेली अनेक वर्ष सत्ता स्थापन करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं वलय आणि वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि त्याचा आधार घेऊन अनेक लोकांना त्यांनी न्याय दिलेला आहे. तुमच्या उमेदवारांना जर गरज असेल आणि त्यांच्या घरी जाऊन ते जर लाईनीत उभे राहून जर न्याय मागत असतील तर शिंदे साहेब त्यांना निश्चितपणे देईल. त्याचा एवढा व्हिडिओ वगैरे दाखवून तुम्ही काही मोठं काहीतरी दाखवताय असं करण्याचा काही प्रयत्न करू नये. आरोप केलाय की सिटी फ्लो नावाची जी बस आहे संपूर्ण मुंबईमध्ये चालते 4700 ती ठाण्यातल्या कुठल्या मंत्र्यांच्या नावाखाली चालते असे आरोप केले. कोणी केले आरोप? नाही, मला कल्पना नाही. वर्षाताईंनी त्या संदर्भात मला लेखी निवेदन द्यावं. राज्यामध्ये रॅपिडो असू द्या, ओला असू द्या, उबेर असू द्या, सिटी फ्लू असू द्या किंवा कुठल्याही गाड्या असू द्या, अशा जर काही अनधिकृतपणे चालणाऱ्या बसेस असेल, टॅक्सी असेल, रिक्षा असेल, बाईक असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
गेल्याच महिन्यामध्ये रॅपिडोनं आणि उबेरनं अशा प्रकारे काहीतरी बेकायदेशीर वाहतूक केली होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि जवळजवळ 30 ते 32 लोकांवर गुन्हे दाखल केले आणि आम्ही फक्त ड्रायव्हरवर गुन्हे दाखल करून थांबलो नाही, तर त्यांच्या डायरेक्टरवर आम्ही गुन्हे दाखल केले. त्यामुळे भविष्यामध्ये असे प्रकार ते करणार नाही. सर, आदित्य ठाकरे म्हणतात की कोस्टल रोडचा खोटा प्रयत्न केलेला आहे, श्रेय घेण्याचा खोटा प्रयत्न केलेला आहे. कोस्टल रोड आता 5 वर्ष हे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या कोस्टल रोडला मंजुरी दिली होती. त्या कोस्टल रोडच्या परवानग्या सेंट्रलकडनं घेण्यासाठी त्यांनी म्हणजे एवढा प्रयत्न केला जेवढा प्रयत्न राज्यातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केला नाही आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये कोस्टल रोड चालू झाला. सर्व परवानग्या त्यांनी केंद्राकडनं घेतल्या. त्या CRZच्या परवानग्या असू द्या, मँग्रोवच्या परवानग्या असू द्या, पर्यावरणच्या परवानग्या असू द्या, सगळ्या परवानग्या घेऊन जर तो कोस्टल रोडला त्यांनी सुरुवात करून दिली असेल आणि त्याचं श्रेय जर शिवसेना भाजप युतीची मंडळी घेणार नाही तर काय तुम्ही घ्याल? तुम्हाला कशाला? तुम्ही तर घरी बसलेला होतात, ऑनलाईन सगळे प्रकार तुम्ही करत होतात, जे जे नको ते. त्यामुळे मला असं वाटतं की विकासाचं श्रेय घेण्याचा अधिकार हा महायुतीला आहे आणि देवेंद्रजी आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हा विकासाचं श्रेय घेत असतील आणि त्या माध्यमातून लोकांना जर मतं मागत असतील तर चुकीचं काय आहे? सर, बाळासाहेब ठाकरे यांचा विधानसभा क्षेत्र के अंतर्गत ये कुछ वार्डों में बगावत की। उदाहरण के तौर पर प्रभाग क्रमांक 4 में कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाइक जी हैं, वो युवा सेना के कार्यकर्ता हैं, वो बगावत करके चुनाव लड़ रहे हैं, तो इसका क्या असर पड़ेगा? नहीं, बगावत का परिणाम तो कुछ होने वाला नहीं है. जो भी बगावत करने वाले लोग हैं उनको एकनाथ शिंदे साहब ने और हमने सूचना दी है कि आप फॉर्म विड्रॉ करो. उन्होंने फॉर्म विड्रॉ किया नहीं, मगर हमारी ये भी कोशिश चालू है कि जो भी बगावत करने वाले लोग हैं उन्होंने जो है अपना भले अभी पर्ची जो है वो भरी है, मगर शिवसेना भाजपा युति के उम्मीदवार जो है उनको समर्थन देना चाहिए. वो अगर ऐसे ही काम करेंगे तो जो बगावत मेरे ही मतदार संघ में नहीं बल्कि ठाणे में जो अगर उम्मीदवार बगावत के माध्यम से अगर इलेक्शन के लिए खड़ा हो रहा है तो उनके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी. साहेब, एक परिवहन विभागाचा प्रश्न झालेला आहे. जालन्यामध्ये एक फेक लर्निंग लायसन्सची वेबसाईट ओपन झालेली आहे. 80 रुपयामध्ये RC बुक, 7 रुपयामध्ये लायसन आणि याचे कनेक्शन काश्मीरच्या कुपवाडामध्ये दशहऱ्याची निघाले. तिथून देखील एक अटक केली. बिहारमधून उत्तर प्रदेशमध्ये अटक केलेली आहे. हे जवळपास अशा 5 ते 6 लिंक्स याच्यावरती जे अशा पद्धतीनं लायसन्स बोगस बनवले जायचे, कोणती उपस्थिती नाही, कोणती टेस्ट नाही. ही वस्तुस्थिती आहे. एक प्रकारे दहशतवादाचा धोका यावर निर्माण नाही, ही वस्तुस्थिती आहे की जालन्यामध्ये काही बिहारमधनं खोटी आणि चुकीच्या पद्धतीने वेबसाईट निर्माण करून लर्निंग लायसन्स जे आहे ते बोगस देण्यात आलं. अवघ्या 70 रुपयामध्ये वगैरे ते बोगस लर्निंग लायसन्स देण्यात आलं होतं आणि ती माहिती RTOच्या अधिकाऱ्यांना कळताच ताबडतोब आमच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि त्यामध्ये FIR दाखल केलेला आहे. आता FIR दाखल केल्यानंतर पोलीस त्याची चौकशी करतील आणि जे दोषी आहे त्यांना अटक तर करतीलच, परंतु त्यामध्ये दहशतवादी कृत्य करणारे काही मंडळी जर असेल तर त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारचा जो सायबर क्राईमच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं सर्वसामान्यांना फसवण्याची प्रक्रिया जर ती कोणी करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि कायदेशीर प्रक्रिया ही चालू आहे. RTO डिपार्टमेंट ही घटना जी आहे अतिशय गंभीरतेनं आमच्या डिपार्टमेंटने घेतलेली आहे. पण साहेब, याच्यामध्ये काही परिवहन विभागाकडून काही केलं जाणार, कारण का नाही, FIR दाखल केलेला, आता पुढची कारवाई पोलीस करतील. कारवाईचं नाही म्हणते. या ऑनलाईन वेबसाईट ज्या आहेत तिथून लायसन्स काढले जातात, लोक सतत त्यामध्ये फसलेले आहेत. म्हणूनच आहे, आता शेवटी कसं आहे की हे आमचं काम नाही आहे, हे पोलिसांचं काम आहे, सायबर क्राईमचं काम आहे. सायबर क्राईमला त्याबाबत आम्ही कळवलेलं आहे आणि FIR दाखल केलेलं, पण ही फार गंभीर बाब आहे म्हणून RTO डिपार्टमेंटनं अतिशय चांगल्या प्रकारे त्या प्रकारची छानबीन व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी लवकरात लवकर अशी मागणी केलेली आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकार घडू नये यासाठी सुद्धा आमचं डिपार्टमेंट सक्षमपणे त्याला सामोरं जाईल. नाही, करणं गरजेचं आहे. जनजागृती करणारच. अशा चुकीच्या पद्धतीने आज जालन्याला झालं, उद्या ठाण्याला होईल, परवा अन्य ठिकाणी होईल. त्यामुळे जनजागृती सुद्धा आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून निश्चितपणे केली जाईल. सर, भाजपचे माजी आमदार आहेत, त्यांनी असं एक विधान केलंय की अंबरनाथ बदलापूरमध्ये धनुष्यबाणाचा तुकडा साफ केलाय, आता उल्हासनगरमध्ये देखील होईल असं देखील म्हणतात नरेंद्र पवार.
ठीक आहे, आता कोण कुठे काय बोलतं त्याचा प्रत्येक गोष्टीचा विचार असा करून जर त्याला उत्तर आम्ही देत बसलो तर ते योग्य होणार नाही. शेवटी शिवसेना भाजप युती ही मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये अभेद्य आहे. काही ठिकाणी युती होऊ शकली नाही, परंतु त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीनं निवडणुका लढवत आहे. ओके. सलमा पडणारी महिला ही मुंबईची महापौर होईल असं वारीस पटत नाही. अरे एक महापौर होण्यासाठी किंवा महापौर पदाची स्वप्न बघत असताना आपले तेवढे उमेदवार 227 पैकी किमान 115 त्यांचे निवडून येणं गरजेचं आहे. त्यांचा एक उमेदवार निवडून येणार नाही आणि महापौर पदाची स्वप्न बघणार तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर न दिलेलं बरं. दोन प्रश्न आहेत. तर आज संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स होणार आहे, यामध्ये संजय राऊत तिथे येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर राज्याध्यक्ष अभिनंदन बसून ठाण्याचा महाविकास आघाडीचा वचननामा जाहीर करणार आहे. काय वाटतं या वचननाम्याकडून कशी काय? वचननामा म्हणजे काही असेल, आम्ही ठेवलंच नाही आहे ना काही विरोधकांना. भविष्यामध्ये काही योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजना एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्यक्षात उतरवल्या आहे. माझ्या मतदारसंघात मी प्रत्यक्षात उतरवलं आहे, परंतु पुढल्या 25 ते 30 वर्षाचं ठाणं कसं असेल आणि त्या ठाण्याच्या काय काय गरजा आहे त्या माध्यमातून एक इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप करता येईल अशा पद्धतीनं सगळ्या सुविधायुक्त ठाणं निर्माण करण्याचा शिंदे साहेबांचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी तशी तयारीसुद्धा केलेली आहे, तसे प्रकल्पसुद्धा राबवले. पुढल्या 2 वर्षात ते सगळे प्रकल्प जवळजवळ पूर्ण होतील. त्यामुळे वचननामा, आता खोटी आश्वासनं देण्यासाठी जर वचननामा तुम्ही जाहीर करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स करत असाल तर सर्वसामान्य जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. दुसरा एक प्रश्न आहे, तो म्हणजे अजूनही सेना वेगळा प्रचार करताना दिसते आणि भाजप वेगळा प्रचार करताना अनेक प्रभागांनी दिसते. नाही, तसं बिलकुल नाही आहे. आज एकनाथ शिंदे साहेब अनेक प्रभागामध्ये स्वतः फिरणार आहेत आणि स्वतः फिरत असताना ते भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना आणि सगळ्या नेत्यांना घेऊन फिरणार. कालही ज्या ज्या ठिकाणी प्रचार कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलं, पूर्वेश सरनाईक, निरंजन डावखरे, संजय केळकर सगळेजण प्रचारामध्ये सहभागी झाले होते आणि सगळ्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं. त्यामुळे प्रचारामध्ये आम्ही काही वेगवेगळे नाही आहात. प्रचार आम्ही शिवसेना आणि भाजप एकत्रितरित्याच करणार आहोत. आमचे उमेदवार सुद्धा एकत्रितपणे कमळ आणि धनुष्यबाण घेऊनच प्रचाराला फिरत आहेत. पण साहेब कुठे थोडं अडचण होती का? निवडला तिकडे फक्त धनुष्यबाण, इकडे धनुष्यबाण, कमळ. नाही, बघा या ठिकाणी आमची प्रामाणिक इच्छा होती की मिरज जसं ठाण्याचं पॅटर्न आहे तसं कल्याणचं पॅटर्न आहे, जसं वसई विरारचं पॅटर्न आहे तसं मीरा रोडला व्हावं. पण मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून स्वतःची खाजगी मालमत्ता असं ते समजले असतील आणि जशी त्यांची 7-11 कंपनी आहे तशी भारतीय जनता पक्ष त्यांनी वेटीस जर धरला असेल तर ते चुकीचं आहे. वरिष्ठांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात कल्पना दिली होती, आदरणीय रवींद्र चव्हाण यांना सुद्धा कल्पना दिली होती की ज्या पद्धतीनं ठाण्याला युती झाली तशाच पद्धतीने मीरा भाईंदरला व्हावी. मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, परंतु शेवटी रवींद्र चव्हाणांनी एक पत्र काढलं म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो. तिकडे त्यांनी मला बसून ठेवलं जवळजवळ 50 मिनिटं. त्यानंतर नरेंद्र मेहता आले आणि युतीची काही बोलणी केलेली नाही. 2 दिवसानंतर युती तुटली म्हणून त्यांनीच जाहीर केलं. आम्ही युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो. तुम्ही जर बघितलं तर ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये 1 नंबरमध्ये जवळजवळ आम्ही 2 उमेदवार दिले. एक तर आमच्या धनुष्यबाणावर दिला, दुसरा उमेदवार जो आहे तो कमळावर दिला. 5 नंबरमध्ये आम्ही धनुष्यबाणावर निवडून आलेला उमेदवार असताना सुद्धा आम्ही कमळाला ती जागा सोडली. आमचा 7 नंबर हा धनुष्यबाण असताना सुद्धा आम्ही ती जागा कमळाला सोडली. अशा परिस्थितीमध्ये महायुती व्हावी, महायुती टिकावी, भविष्यामध्ये एकत्रितपणे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या केंद्रामध्ये आमचं सरकार आहे आणि आमचे मंत्री आहेत, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहे, मी तर त्यांचा परिवहन मंत्री आहे. असं असताना, चांगलं वातावरण असताना तेच वातावरण मीरा भाईंदरमध्ये व्हावं यासाठी जर आम्ही प्रयत्न करत असेल आणि त्या प्रयत्नांना प्रतिसाद जर नरेंद्र मेहताकडनं मिळत नसेल तर निश्चितपणे महायुतीला ते घातक आहे. खरं तर त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं, परंतु हरकत नाही. आता त्यांच्यावर कारवाई 15 जानेवारीला मीरा भाईंदरमधीलच सर्वसामान्य जनता करेल आणि महायुतीऐवजी फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर फडकेल आणि अबकी बार 50चा नारा जो आहे तो आमचा पूर्ण करणार. कारण शेवटी आम्ही सुद्धा नरेंद्र मोदींनाच मानणारी लोक आहोत. आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार करत असताना खरं तर तिथं युती होणं अपेक्षित होतं. पण ठीक आहे, शेवटी शिवसेनेचा भगवा म्हणजे हिंदुत्वाचा भगवा हा महापालिकेवर फडकू आणि आदरणीय शिवसेना
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी युती वाजपेयींबरोबर केली होती, अडवाणीजींबरोबर केली होती, आमच्या प्रमोद महाजनबरोबर केली होती, ती युती आम्ही कायम ठेवू. ही युती तुम्ही ओळख म्हणता येईल की युती तोडण्यासाठी त्या भागात नरेंद्र मेहतांनी रवींद्र चव्हाण जबाबदारी त्यांनी युती होऊन दिली त्यांचे म्हणणं नाही, नरेंद्र मेहतांनी, रवींद्र चव्हाणांनी सुद्धा प्रयत्न केले, देवेंद्रजींनी सुद्धा प्रयत्न केले, कारण मी दोघांशी बोललो होतो, दोघांनी त्यांना सांगितलं, परंतु शेवटी त्यांना मीरा भाईंदरची भाजप ही 7-11 कंपनी त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची असेल तर त्यांनी जर युती तोडली असेल तर शेवटी सर्वसामान्य जनता त्यांना जागा दाखवेल. 2009 मध्ये त्यांना लोकांनी घरी बसवलं होतं, 2014 मध्ये, 2019 मध्ये. तशाच पद्धतीनं 2026 मध्ये सुद्धा लोक त्यांच्या लोकांना घरी बसवेल आणि शिवसेनेचा महापौर त्या ठिकाणी विराजमान होईल. पण नरेंद्र मेहता म्हणतात ते काँग्रेसची छुपी युती आहे. आमच्याबरोबर, आम्ही तर काँग्रेस बरोबर 5 ठिकाणी लढतोय. म्हणजे काँग्रेसने जे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे केले त्या प्रत्येक ठिकाणी आमचे उमेदवार आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या नावाखाली नरेंद्र मेहतांनी मात्र प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 22 मध्ये MIMच्या उमेदवाराबरोबर युती त्यांनी केलेली आहे. म्हणून लोक त्यांना मीरा भाईंदरला नरेंद्र मी आता बोलायला लागलेले आहे. ते पहिल्यांदा घडलं. MIM बरोबर तुम्ही युती करता आणि शिवसेना भाजपची जी एकदम पवित्र युती आहे ती नाकारता. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या येणाऱ्या सत्तेसाठी तुम्ही शिवसेनाला मित्रपक्षाला सोडून दिलं, परंतु त्या ठिकाणी MIMला जवळ केलं, हे दुर्दैव आहे. पण भाईजान उल्लेख केला त्यांनी आपल्याला. बजरंगी भाईजान आहेच ना मी. मीरा भाईंदरचा बजरंगी भाईजान आहे आणि मीरा भाईंदरला या बजरंगी भाईजान जो आहे ना तो हनुमानाचा भक्त आहे, निस्सिम भक्त. शेपटीला बरोबर ज्या पद्धतीनं लंका दहन केलं, शेपटीला आग लावून मीरा भाईंदरच्या भ्रष्टाचाराची ही लंका आहे, ही दहन करणार आहे प्रताप सरनाईक. राजन विचारे, अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा वापर केला जातोय आणि त्याचं केंद्रबिंदू हे साताऱ्यामध्ये आहेत आणि त्यातूनच एवढा मोठा पैसा या ठिकाणी येत आहे. आणि ते जे बिनविरोध निवडून येतात ते जे उमेदवार त्या ठिकाणी आहेत त्या उमेदवाराला विकत घेतलं जात आहे असा देखील त्यांनी आरोप केला. त्यासाठी बघा, कुठले आरोप करणं काय फार मोठी गोष्ट नाही आहे. परंतु राजन विचारेंनी एक गोष्ट या ठिकाणी दाखवावं आणि आमच्या नरेश म्हस्केंनी त्यांना आव्हान सुद्धा केलं होतं की लोकसभेला आम्ही त्यांची जागा त्यांना दाखवली, विधानसभेला त्यांची जागा आम्ही त्यांना दाखवली आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी असं कोणाचं नाव घेणार नाही, परंतु पराभूत केलं लोकसभेला, पराभूत केलं विधानसभेला आणि महापालिकेमध्ये सुद्धा त्यांच्या घरच्या उमेदवाराला शिवसेना पराभूत करेल. शिवसेना भाजपची युतीचीच त्या ठिकाणी उमेदवार निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. ठीक आहे. थांबे